द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ, द्राक्ष विज्ञान मंडळ आणि योगेश कृषी सेवा आयोजित फेसबुक लाईव्ह वेबिनारचा आजचा हा तिसरा दिवस आणि आजचे आपले सर्वप्रथम वक्ते आहेत. आपल्या सर्वांचे गळ्यातले ताईत असणारे NRCचे माजी डायरेक्टर, दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय डॉक्टर सावंत सर यांचं मी सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने सर्वप्रथम आपला अमूल्य वेळ देऊन ते इथे आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीने मी स्वागत करतो. महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर SD सावंत सर ओळखले जातात. द्राक्ष शेतीत सर्वाधिक म्हणजे 35% हा पीक संरक्षणावर खर्च केला जातो. हा खर्च योग्य पद्धतीने झाला नाही तर शेतकऱ्याचा खर्च वाया जातोच आणि पिकांचे नुकसान होते ते वेगळेच. हा खर्च योग्य होण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत पीक वाचवण्यासाठी आत्तापर्यंत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात मोठा आधार डॉक्टर SD सावंत सर ठरले आहेत. सावंत सरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे पीक वाचल्याचा अनुभव असंख्य शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अलोट गर्दी हे समीकरण झाले आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या चर्चासत्रात आपण हे वेळोवेळी अनुभवलं आहे. डॉक्टर सावंत सर हे द्राक्ष शेतीशी एकरूप झालेले शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या अभ्यासाने, संशोधनाने, त्यांनी सुचवलेल्या छोट्या मोठ्या तंत्रज्ञानाने द्राक्ष शेती किफायतशीर होण्यासाठी मोठा हातभार लागला आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक राहिलेल्या सावंत सरांचे द्राक्ष शेतीतील योगदान अतुलनीय असेच आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी पदोन्नती मिळाल्यानंतरही त्यांची द्राक्ष शेतीविषयीची निष्ठा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांविषयीची आस्था जरा सुद्धा कमी झालेली नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सावंत सरांचे मार्गदर्शन लाभले आहेत. असे वक्ते सावंतजी सर यांना मी आमंत्रित करतो. कृषी पंढरीचे द्राक्ष पंढरीचे मनोजी जाधव यांनी माझं इंट्रोडक्शन केलं त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद. जवळजवळ 3-4 वर्षांनंतर मी द्राक्षाच्या रोग नियंत्रणाबद्दल बोलण्यासाठी आज उभा आहे. मी माझे सर्व PPT पाहिल्यानंतर मागच्या काही वर्षामध्ये मी जे काही महत्त्वाचे मुद्दे म्हणून उपस्थित केले होते ते सगळे मुद्दे मी एकत्र करून मी असं ठरवलं की 1 तासाभरामध्ये त्याची एक चांगली उजळणी आपण करूया. आणि मग त्या दृष्टिकोनातून मी हा PPT बनवलेला आहे. हा जाऊ दे पुढे ना. काय आहे की डिझीज मॅनेजमेंट याच्याबद्दल आपण बोललो की आपण 2 गोष्टीवरती महत्त्व दिलं होतं की वेदर इन्फॉर्मेशन बेस्ड डिझीज मॅनेजमेंट म्हणजे वातावरणाची माहिती आणखीन त्याच्यावरती आधारित डिझीज मॅनेजमेंट. म्हणजे जर वातावरण रोगास अतिशय उपयुक्त असं असेल तर काहीतरी कंट्रोल मेजर झाले पाहिजेत वेल इन ॲडव्हान्स. जर वातावरण फारसं चांगलं नसेल तर रोग नियंत्रणासाठी काही फारसे एफर्ट्स झाले नाही पाहिजेत अशा प्रकारचं. आणि दुसरं की आपण त्यावेळेला आपल्याकडे अजिबात चांगल्या प्रतीचे फवारणी यंत्र नव्हती म्हणून आपण यंत्रासाठी महत्त्व दिलं होतं की यंत्राचा चांगला वापर, स्प्रे यंत्राचा चांगला वापर आणि कव्हरेज अतिशय चांगलं. आणि कव्हरेज झाल्यानंतर कव्हरेज चांगलं केलं पण धुवून गेलं किंवा आणखीन काही गोष्टीमुळे निघून गेलं तर त्याला इम्पॉर्टन्स राहत नाही. जे तुम्ही फवारता ते जिथे फवारलं त्या टार्गेट स्पॉटला पोचलं पाहिजे, तिथे डिपॉझिट झालं पाहिजे. तिथे डिपॉझिट म्हणजे तिथे काही त्याचे अंश काही दिवस राहिले पाहिजेत तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला रोग नियंत्रणासाठी त्या क्रॉपमध्ये होऊ शकतो. मग
वेदर इन्फॉर्मेशन आली, भरपूर लोकांनी चांगली इन्फॉर्मेशन दिली, त्याच्या निगडीत रोग नियंत्रणाच्या गोष्टी झाल्या. मग रोग नियंत्रण हे इफेक्टिव्ह फंजीसाइडनेच होऊ शकतं. म्हणजे फंजीसाइड मध्ये हा ब्रॉड टर्म आहे, म्हणजे इव्हन बायो कंट्रोल एजंट सुद्धा आम्ही फंजीसाइडच असं म्हणतो, बायो कंट्रोल एजंट म्हणू आपण त्यांना. पण ते इफेक्टिव्ह असले पाहिजे किंवा त्याचा इफेक्टिव्ह यूज झाला पाहिजे. जनरली आपण हे बघतो की एखादं केमिकल मार्केटमध्ये आलं की ते चांगलं आहे ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस त्याची किमतीचा पण विचार न करता अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर होतो. आणि तो वापर झाल्यामुळे त्याच्यामधले त्याची जी बायो इफिकसी आहे, म्हणजे त्याची रोग नियंत्रण करण्याची क्षमता आहे, ती कालांतराने कमी कमी व्हायला लागते. म्हणून आणि आपल्या याच्यामध्ये आंतरप्रवाही आणखीन आंतरप्रवाही नसलेले 2 प्रकारचे बुरशीनाशक आपल्याकडे आहेत. मग या बुरशीनाशकामध्ये जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत तिथेच चांगले रिझल्ट मिळतात सुरुवातीला, आणि तिथेच तुम्हाला फेल्युअर सुद्धा मिळतात. म्हणजे जास्त उपयोग झाला त्या केमिकलचा तर कालांतराने रेजिस्टन्स किंवा प्रतिकारशक्ती तयार होते पॅथोजन मध्ये, किंवा ती जी केमिकल्स आहेत ती निष्क्रिय होतात हळूहळू. म्हणजे जर चांगलं रोग नियंत्रण करायचं असेल तर तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेली जी बुरशीनाशके असतील त्यांचा अशा रीतीने चांगला उपयोग केला पाहिजे की जेणेकरून त्याची जी क्षमता आहे ती रेजिस्टन्स मध्ये कमी न होता ती जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजेत. मग याच्याबद्दल बोलत असताना सगळ्यात पहिल्यांदा मी असं तुम्हाला हे चित्र दाखवलेलं आहे. या चित्रामध्ये मी एक ते SSSS आणि असे असलेले म्हणजे एक प्लॉट आहे. त्या प्लॉटमध्ये जे जे पॅथोजन्स होते ते पॅथोजन सगळे ससेप्टिबल आहेत, म्हणजे फंजीसाइड मारल्यानंतर मरणारे पैकी आहेत. पण त्याच्यामध्ये कुठंतरी एखादा असतो, म्हणजे आपल्याकडे रोगाच्या मोठ्या मोठ्या साथी येऊन गेल्या, जे ससेप्टिबल होते ते निघून गेले, जे तगडे आहेत ते जिवंत राहिले. मग तसंच प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये असतं की बुरशीनाशकाने मरणारे सगळे होते, पण कुठंतरी एक त्यामध्ये असा पॅथोजन असतो की तो त्या बुरशीनाशकाने मरत नाही, तो स्वभावतःही रेजिस्टंट आहे. तो डाउनी मिळूच आहे, म्हणजे सगळीकडे डाउनीचाच पॅथोजन आहे, पण त्यातला एक डाउनी असा आहे की तो बुरशीनाशकाने मरत नाही, पण हजारामध्ये तो एक आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही बुरशीनाशकाची फवारणी करता त्यावेळेस तो जो आर आहे तो आर एखादा होता. आता काय होतं की तो आर त्याला सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज मिळतं आणि त्याची संख्या वाढते, त्याची उत्पत्ती होते, त्याच्यातून स्पोर बनतात आणि त्याचे जे प्रोजेनी आहेत ती त्या एरियामध्ये वाढते आणि ससेप्टिबल कमी व्हायला लागते. आणि तुम्ही दुसरा, तिसरा, चौथा किंवा असे सबसिक्वेंट स्प्रे करायला सुरुवात करता त्यावेळेस सिलेक्टिव्हली जे मरणारे आहेत ते सगळे मरून जातात आणि न मरणारे आहेत ते तिथे जिवंत राहतात आणि त्यांची उत्पत्ती होते. आणि अशा वेळेला अशी परिस्थिती होते की आपण म्हणतो की आपल्याकडे आता रेजिस्टन्स डेव्हलप झाला, आणि तो डेव्हलप झालेला रेजिस्टन्स तुमच्या नियंत्रणामध्ये प्रॉब्लेम करतो. कारण एक केमिकल काही दिवसापूर्वी किंवा काही वेळापूर्वी तुम्ही वापरलेलं होतं त्यावेळेस त्याने चांगला रिझल्ट दिला, पण आता त्याच बागेमध्ये तेच केमिकल जसं काम करायला पाहिजे तसं काम करत नाहीये. मग याची काय काय फॅक्टर्स आहेत, हे फॅक्टर्स करत असताना म्हणजे आम्ही तुम्हाला आतापर्यंत सांगितलं एक्सेसिव्ह यूज ऑफ सेम इफेक्टिव्ह फंजीसाइड. एखादं चांगलं दिसलं की त्याचा जास्तीत जास्त वापर करायचा, आणि मग तो इतका वापर होतो आणि सगळीकडे वापर होतो की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलपमेंट होण्यासाठी चान्सेस त्याला ज्यादा मिळतात त्या फंजीसाइडच्या प्रतिकारामध्ये. म्हणून कुठल्याही केमिकलचा उपयोग एका सीझनमध्ये जरुरीपेक्षा जास्त करू नका. सर्वसाधारणपणे आम्ही असं सांगतो की एखादं मॉलिक्यूल जर आलं मार्केटमध्ये तर त्याचे एका सीझनमध्ये जास्तीत जास्त 2-3 वेळा यूज केला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त झाला नाही पाहिजे. बिल्डअप ऑफ सबलिथाल डोसेस म्हणजे कसं की एखादा ऑर्गॅनिझम मी औषध मारल्यानंतर मरून गेला,
पण तोच ऑर्गॅनिझम जर मी वापरलेला जो डोस आहे तो कमी झाला, कुठल्याही कारणामुळे तो कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्ही कमी वापरला असा काय अर्थ होत नाही. एखाद्या वेळेस मोठा पाऊस पडतो आणि तुम्ही वापरलेलं जे केमिकल आहे ते धुवून जातं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. एखाद्या वेळेस अशा काही तुमच्या बियॉन्ड कंट्रोल सिच्युएशन पण असतात की आपण स्वस्त केमिकल विकत घ्यायला जातो, कुठल्या तरी कंपनीने आपल्याला तेच केमिकल स्वस्तात दिलेलं असतं. पण अशी परिस्थिती असू शकते की जर समजा 50 WP असलेलं केमिकल आहे, त्याने 50 WP म्हणूनच दिलं, आतमध्ये 25च आहे, तुम्हाला माहित नाही आणि काय प्रत्येक फार्मर काय बघत नाही. आणि अशा परिस्थिती आपल्या सिच्युएशन मध्ये भरपूर होतात, कारण की आपली जी मॉनिटरिंग सिस्टम आहे इतकी सक्षम नाहीये की एव्हरी कंपनीचं सॅम्पल आपण टेस्ट करू शकतो. म्हणजे सब लिथाल डोस हे बऱ्याच गोष्टीमुळे होऊ शकतात. तुम्ही वापरता कदाचित लो डोस, तुम्ही म्हणजे एकराला 100 लिटर पाणी वापरायचं का 200 लिटर पाणी वापरायचं याच्यावरती सुद्धा बरेचसे मतभेद असू शकतात. पाऊस पडला आणि तुमचं केमिकलच कमी जास्त प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल तर प्रत्येक गोष्टीने सब लिथाल म्हणजे मरण्यासाठी लागणारा जी क्षमता आहे किंवा मात्रा आहे त्याच्यापेक्षा कमी केमिकल बाजारामध्ये किंवा बागेमध्ये जर पोचलं तर तिथे असलेला जो रेजिस्टंट बॅक्टेरिया किंवा फंगस किंवा आणखीन इव्हन इन्सेक्ट असेल त्याला संधी मिळते लवकर वाढण्याची. सो सब लिथाल डोस हा एक इम्पॉर्टंट आहे. तिसरी गोष्ट आपण सांगितली की पुअर स्प्रे कव्हरेज. पुअर स्प्रे कव्हरेज हे म्हणजे काय, माझ्याकडे सगळ्यात चांगला स्प्रे असेल तर मी कव्हरेज चांगलं केलं असं जर कोणाची जरी समजूत असेल तर ती चुकीची आहे. कारण सुरुवातीच्या स्टेजेसला कॅनपी थिन असते, त्यावेळेस पेनिट्रेशन चांगलं होतं, कव्हरेज चांगलं होऊ शकतं. जसजशी कॅनपी वाढत जाते, थिक कॅनपी झाली, वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही कॅनपी केली तर त्याच्यामध्ये हळूहळू असा पोर्शन डेव्हलप होतो की काही लपलेला खोडाच्या समोर आलेला किंवा कॅनपीच्या आतला काही भाग असतो तिथे कव्हरेज मिळत नाही. मग ते जे स्पॉट असतात त्या स्पॉटमध्ये डिझीज वाढला, इन्सेक्ट वाढला तर तो लगेच वाढू शकतो. आणि इफ दॅट हॅपन्स टू बी रेजिस्टंट, तो जो आतमध्ये लपून राहिलेला ऑर्गॅनिझम आहे तो रेजिस्टंट झाला तर तुमच्याकडे पटकन रेजिस्टन्स डेव्हलप होतो आणि तो पसरू शकतो. म्हणजे पुअर कव्हरेज हे तुमच्या हातात नाहीये. म्हणजे मी सुधरू शकतो माझ्या याच्यामुळे, ते सर्कमस्टेन्शियली चेंज होऊ शकतं. म्हणून पुअर कव्हरेज हा एक नेहमीचा रिझन आहे की तुमच्याकडे रेजिस्टन्स डेव्हलपमेंट लवकर होऊ शकते. आता ॲबिलिटी ऑफ पॅथोजन टू डेव्हलप रेजिस्टन्स, म्हणजे पॅथोजन वेगळे आहेत. आपले 2-3 पॅथोजन्स आहेत, डाउनी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू आहे, अँथ्रॅकनोज आहे. असं म्हटलं जातं की जो डाउनी मिल्ड्यू आहे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स लवकर डेव्हलप होतं. म्हणजे वेगळे कारण आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं किंवा त्याच्या एका स्पोरमधून इतके सारे स्पोर्स अति वेगाने इतके तयार होतात की त्याचं रॅपिड मल्टिप्लिकेशन होऊ शकतं फेवरेबल कंडिशनमध्ये. या सगळ्या गोष्टीमुळे पॅथोजनची एक क्षमता असते की मी लवकर रेजिस्टन्स फॉर्म करू शकतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं की रिकॉम्बिनेशन होऊ शकतं, नवीन स्ट्रेन तयार होऊ शकतो. तर मग अशा प्रकारचे याच्या विरुद्ध पावडरी मिल्ड्यू फक्त व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन होतं. आपल्याकडे काय क्लिस्ट्रोथेशिया किंवा काही बनत नाही, सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स डेव्हलप होणं हे तितकं संभावित नाहीये. म्हणजे काही पॅथोजन म्हणजे बोट्रायटिस आपण जगभर प्रसिद्ध असलेलं आहे की ते इतकं लवकर रॅपिड स्प्रेड होतं की त्याच्यामध्ये रेजिस्टन्स हा चटकन तयार होतो. म्हणजे काही पॅथोजन्स स्वभावतः जास्त रेजिस्टन्स डेव्हलप करतात, बिल्डअप करतात इन द फील्ड. म्हणजे त्याच्यामधला हा डाउनी मिल्ड्यू एक आहे, हे लक्षात ठेवा. पावडरी मिल्ड्यू इज नॉट दॅट मच इम्पॉर्टंट फॉर रेजिस्टन्स डेव्हलपमेंट. तो त्याच्यामध्ये रेजिस्टन्स तेवढ्या लवकर डेव्हलप होत नाही असं नाही, पण स्पीड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स इज स्लो. सो म्हणजे काही गोष्टीला महत्व द्यायचं किंवा नाही द्यायचं कुठल्या पॅथोजनला हे तुम्ही ठरवू शकता. आणि पेस्टिसाइड विथ सिंगल अँड सेन्सिटिव्ह सिंगल ऑर सेन्सिटिव्ह मोड ऑफ ऍक्शन,
म्हणजे तुम्हाला एक सिंपल सांगायचं म्हणजे पेनिसिलिन कित्येक वर्ष चालू आहे आपल्या सगळ्या याच्यामध्ये, माणसामध्ये वापरतो, प्लांटमध्ये वापरतो, कुठेही ॲनिमलमध्ये वापरतो. ते काय करतं, स्टेरॉइड म्हणजे सेल वॉलमध्ये काहीतरी कंट्रोल करतं आणि त्याच्यामध्ये सेल म्हणजे बॅक्टेरिया मरू शकतो. अजूनही एवढ्या लवकर रेझिस्टन्स डेव्हलप झालेला नाही पेनिसिलिनमध्ये. किती 1800 काळामध्ये पेनिसिलिन डेव्हलप झालं होतं, पण आता किती स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा अशा प्रकारचे बरेचसे अँटीबायोटिक्स आहेत ते आले आणि गेले. तसाच प्रकार आहे की मोड ऑफ ऍक्शन कुठल्या ठिकाणी आहे, कुठेतरी DNA चेंज होतो किंवा कुठे काही एखादी व्हायटल बायोलॉजिकल रिॲक्शन मध्ये स्टॉप होतं किंवा असं काय होत असेल तर ती सेन्सिटिव्ह रिॲक्शन आहे. ती सेन्सिटिव्ह रिॲक्शन मध्ये म्युटेशन होऊ शकतं, चेंज होऊ शकतं, त्याला बायपास होऊ शकतं. मग ज्याने मरणार ती रिॲक्शनला काहीतरी बायपास असेल तर रेझिस्टन्स हा चटकन डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे पेस्टिसाइड मध्ये एखादे सिंगल मोड ऑफ ऍक्शन असेल आणि तिथेच म्युटेशन झालं की ते रेझिस्टन्स झालं. म्हणजे ती कुठं होते मोड ऑफ ऍक्शन आणि त्याच्यामध्ये म्युटेशन किंवा चेंजेस होण्यासाठी किंवा बायपास होण्यासाठी किती पॉसिबिलिटी आहे हे असं समजलं की त्याच्यावरून त्या पेस्टिसाइडच्या रेझिस्टन्स डेव्हलप होण्याची शक्यता किती आहे हे समजतं. मग यात मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितल्या की याच्यामधल्या ज्या पहिल्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही फारसं करता येत नाही किंवा तुम्ही तुमच्या सगळ्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जर व्यवस्थित ठेवल्या, एखाद्या पेस्टिसाइडचा यूज जादा न केला, डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये पेस्टिसाइडचा वापर योग्य वेळे केला, चांगला स्प्रेयर वापरला, कॅनोपी चांगली ठेवली की पेनिट्रेशन चांगलं होईल वगैरे, हे सगळं तुम्ही करू शकता. हे तुमच्या हातात आहे. पण ॲबिलिटी ऑफ अ पॅथोजन आणि ॲबिलिटी ऑफ अ फंजिसाइड इटसेल्फ, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दोन गोष्टी तुमच्या हातात नाही. त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून रेझिस्टन्स मॅनेजमेंट कमिटी आहे एक, फ्रॅक म्हणतात त्याला, फंजिसाइड रेझिस्टन्स मॅनेजमेंट कमिटी. त्या कमिटीने या दोन विषयावरती अभ्यास केला आणि त्यांनी तुम्हाला एक लिस्ट दिली. जेवढी केमिकल मनुष्य प्राण्याला माहिती आहेत त्यातली सगळी जी फंजिसाइड्स आहेत त्या फंजिसाइडमध्ये हाय रिस्क, लो रिस्क, मीडियम रिस्क असे त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केलं. आणि हे सायन्स बेस्ड आहे. त्याच्यावरती व्हॉल्युम्स ऑफ रिसर्च पेपर रेफर करून त्यांनी हे लिस्ट तयार केले. हे लिस्ट सगळ्यांना अवेलेबल आहे. फ्रॅकचं कोड लिस्ट म्हणतात त्याला, हे सगळीकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये हाय रिस्क म्हणजे काय की ज्या केमिकलच्या प्रतिकारात प्रतिकार शक्ती लवकर तयार होऊ शकते. लो रिस्क म्हणजे काय, जनरली रेझिस्टन्स हा डेव्हलप व्हायला फार वेळ लागतो. मीडियम हे इन बिटवीन की होऊ शकतो. मग याचा उपयोग आपण केला गेला पाहिजे आपल्याकडे पण जी बुरशीनाशक आहेत त्या बुरशीनाशकांचा या क्लासिफिकेशनचा जो उपयोग आहे तो तुमच्याकडे चांगल्या रीतीने झाला पाहिजे. तो जर केलात तर बाकीच्या गोष्टी तुम्ही तुमच्या ऍक्शनने, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसने सुधारवू शकता. पण ह्या दोन गोष्टी तुम्हाला काही करता येत नाही. मग याच्याबद्दलची माहिती दिली आम्ही की बाबा हाय रिस्क फंजिसाइड्स कुठले आहेत. मग आता एक QI फंजिसाइड्स आपण म्हणतो, फेमॅक्झेडॉन, फेनामेडॉन, आयझॉक्सिस्ट्रॉबिन, पायरॅक्लोस्ट्रॉबिन, क्रिसॉक्झिम मिथाइल, ही सगळी केमिकल सुंदर केमिकल आहेत, चांगलं काम करतात, पण बेसिकली दे आर हाय रिस्क केमिकल्स. म्हणजे त्याच्या प्रतिकारामध्ये कुठल्याही ठिकाणी जास्त जर तुम्ही या रेझिस्टन्स इन्क्रीज होणारे जे फॅक्टर्सला जास्त लक्ष दिलं नाही तर रेझिस्टन्स लवकर डेव्हलप होतो. मग हे हाय रिस्क केमिकल्स आहेत, याचा वापर एक तर कमीत कमी झाला पाहिजे किंवा जेव्हा कराल त्यावेळेस तो इतका सावधानपणे केला पाहिजे की जसं क्लायमेट इज व्हेरी सुटेबल आणि तुम्ही जर हाय रिस्क केमिकल जास्त वापरत असाल तर ते चुकीचं आहे. हाय रिस्क पिरियड, डिझीजची ज्या वेळेस हाय रिस्क आहे त्यावेळेस हाय रिस्क केमिकल वापरायचं नाही किंवा कमी वापरायचं. किंवा आम्ही याच्याही टोकाच्या पुढे जाऊन असं सांगितलं होतं की एप्रिल प्रुनिंग नंतरचा जो ऑक्टोबर प्रुनिंगचा जो पिरियड आहे या पिरियडमध्ये डिझीज रिस्क इज देअर बट
पॉसिबिलिटी ऑफ लॉसेस आर लेस. म्हणजे लीफ काहीतरी खराब होईल, एखादी काडी खराब होईल, पण असं घड नाहीये, फुलं नाहीयेत, किंवा म्हणजे रोगाची रिस्क कमी आहे. मग त्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये तुम्ही जर रोग नियंत्रण वेगवेगळ्या सिंपल केमिकलने करू शकत असाल, काही लोक अशीच म्हणतात की अरे मला ते सिस्टमिक नकोच नको, कारण ते कंटाळलेले असतात की वापरतो आणखीन वापरल्यानंतर ते खराब होतात म्हणून असा ते म्हणतात. पण आम्ही त्यांचा जो थॉट आहे तो थॉट आम्ही एप्रिल प्रुनिंगमध्ये डेफिनेटली वापरा म्हणतो, की एप्रिल प्रुनिंगमध्ये हाय रिस्क सिस्टमिक केमिकल चुकून सुद्धा वापरू. सिस्टमिक केमिकल हाय रिस्क असेल ते इफेक्टिव्ह आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण आणलं ना ते. म्हणजे हाय रिस्क असताना आणलंच कशाला असं म्हणतील काही लोक. नाही, ते केमिकल चांगलं आहे, फक्त त्याचा वापर हा योग्य वेळी आणि चांगल्या रीतीने करू शकलात तर त्याच्यापासून तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार. मग एप्रिल प्रुनिंग झाल्यानंतरचा पिरियडमध्ये मी ते अजिबात वापरलं नाही असं तुम्ही गृहीत धरा, की त्यानंतर तुम्ही जर समजा ऑक्टोबर छाटणीनंतरचा जो पहिला पिरियड असतो त्या ठिकाणी पाऊस आला किंवा काय आला तर डाउनी मिल्ड्यूचा कंट्रोल आपल्याला तिथे हुकमी एक्क्यासारखा झाला पाहिजे ना. मग तो जर व्हायचा असेल तर मी माझे जे काही केमिकल वापरणार असेल त्या पिरियडमध्ये त्या केमिकलचा वापर मी एप्रिलमध्ये जर बिलकुल केलेला नसेल, ते मी जर अजिबात नाही वापरले असतील तर रेझिस्टन्स नावाचा प्रॉब्लेम मला ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या काही पिरियडमध्ये येणारच नाही. म्हणून आम्ही सांगितलं की ऑक्टोबर प्रुनिंगला जे सुरुवातीचा जो मेन पिरियड आहे 50 दिवसाचा पिरियड, त्याच्यामध्ये रोग जास्त येतात किंवा काही पिरियड येतात, त्याच्यामध्ये तुम्ही जे काही केमिकल वापरणार आहेत, पर्टिक्युलरली अंतरप्रवाही जी केमिकल वापरणार आहात त्या केमिकलचा वापर चुकून सुद्धा एप्रिलमध्ये करायचा नाही, एप्रिल छाटणीपासूनच्या पिरियडमध्ये करायचा नाही. ही स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे आपण. ही स्ट्रॅटेजीला इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे मॅनेजमेंट ॲस्पेक्ट आपण इथं बोलतोय. दुसरा जो आहे फिनाइलअलानीन केमिकल्स जे आहेत ते मेटॅलेक्झिल, रिडोमिल वगैरे पूर्वी होता, किंवा आता मेटॅलेक्झिल गोल्ड आहे, मेटॅलेक्झिल एम किंवा मेफॅनॉक्झॅम जातीतला आहे. हे अशा प्रकारची जी केमिकल आहेत, किंवा आता फ्रॅकने सांगितलेलं आहे की मीडियम टू लो रिस्क केमिकल्स, त्याच्यामध्ये ही जी केमिकल आहेत CAA फंजिसाइड्स, डायमिथोमॉर्फ, इप्रोवालिकार्प, मॅन्डीप्रोपामिड ही CAA जातीतली आहेत. तर हे सायमोक्झॅनिल नावाचं जे केमिकल आहे ते केमिकल, किंवा फॉस्फोनेट्स मधले फॉसेटाइल ॲलिट म्हणतो आपण, पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड, वेगवेगळ्या प्रकारे ती प्रेझेंट केलेले आहेत याच्यामध्ये. ही जी केमिकल आहेत या केमिकलच्या प्रतिकारामध्ये प्रतिकार शक्ती इतक्या सहजासहजी डेव्हलप होत नाही, आणि या केमिकलचा जर वापर आपण व्यवस्थित आणखीन हाय रिस्क पिरियडमध्ये केला तर कंट्रोल मिळण्याची शक्यता, जास्ती काळ कंट्रोल मिळण्याची शक्यता जास्त आहे. असं हे म्हणून त्याला आपण म्हणतो मीडियम टू लो रिस्क फंजिसाइड्स. देन याच्यामध्ये कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स आपल्याकडे भरपूर आहेत. म्हणजे काही सुरुवातीला मी सांगितली की हाय रिस्क केमिकल आहेत आणि दुसरी सांगितली की मीडियम टू लो रिस्क केमिकल्स आहेत. मग याची काही कॉम्बिनेशन्स आहेत. या कॉम्बिनेशन मधलं कुठलं कॉम्बिनेशन तुम्ही वापरायचं आणि कुठलं वापरायचं नाही हे महत्वाचं आहे. सी डायमिथोमॉर्फ, इप्लोवारिकार्प, मॅन्डीप्रोपामिड दे आर लो रिस्क कंपाऊंड्स किंवा मीडियम टू लो रिस्क कंपाऊंड्स. त्याचं कॉम्बिनेशन झालेलं आहे मँकोझेब बरोबर, मेटिरॅम बरोबर, प्रॉपिनेब बरोबर मँकोझेब. नाउ देर आर टू, सपोज अझॉक्सिस्ट्रॉबिन इज अ हाय रिस्क कंपाऊंड आणि त्याचं कंपोजिशन जर ह्याच्यामध्ये झालंय तर कशामध्ये रेजिस्टंट रिस्क ज्यादा आहे? अझॉस्टिन मध्ये आहे, अझॉक्सिस्ट्रॉबिनच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे का याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये स्वभावताच कमी आहे आणि त्याच्या बरोबर तुम्ही लो रिस्क कंपाऊंड ठेवलेत म्हणजे मँकोझेब, प्रॉपिनेब ह्याच्या प्रतिकार शक्ती कधी होत नाही. ब्रॉड स्पेक्ट्रम केमिकल आहेत, कित्येक वर्ष चालू आहेत, त्याच्या प्रतिकार शक्ती कधी बनलीच नाही. पण त्याला सिस्टमिसिटी नाही
म्हणून हे दोनांचं कॉम्बिनेशन केलं. हे कॉम्बिनेशन केल्यानंतर समथिंग विच जे डायमिथोमॉर्फ्स मरत नाही ते मँकोझेबने मरेल ना. म्हणजे दोन्हीचा कॉम्बिनेशनला काही मिनिंग आहे. पण कॉम्बिनेशन हे अझॉक्सिस्ट्रॉबिन मँकोझेब बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये पण ते काम करू शकेल. पण तरी सुद्धा समजा अझॉक्सिस्ट्रॉबिन तुम्ही जरूरत से ज्यादा वापरलं आणि ते कॉम्बिनेशन मँकोझेब बरोबर वापरलं, पण डायमिथोमॉर्फ आणि मँकोझेब याचं कॉम्बिनेशन वापरलं तर माझ्या दृष्टिकोनातून डायमिथोमॉर्फचं कॉम्बिनेशन जे आहे दॅट इज बेटर. काही कॉम्बिनेशन्स म्हणजे ही अशी वेगवेगळी कॉम्बिनेशन दाखवलेली आहेत मी इथे की डायमिथोमॉर्फ ऑल्सो इन कॉम्बिनेशन विथ दॅट अमिटोट्रॅक्टिन किंवा पायराक्लोस्ट्रॉबिन. मग ही त्या हिशोबाने चांगली नाहीत असं माझं म्हणणं. म्हणजे ती चांगली नाहीत असं नाही, पण वेन यू कन्सिडर ॲज अ रिस्क ऑफ रेजिस्टन्स डेव्हलपमेंट, डायमिथोमॉर्फ अँड मँकोझेब जेवढं सेफ आहे तेवढं सेफ डायमिथोमॉर्फ अँड पायराक्लोस्ट्रॉबिन नाही, किंवा पायराक्लोस्ट्रॉबिन इज अ हाय रिस्क कंपाऊंड. सो एक लो रिस्क आणि एक मीडियम रिस्क आणि एक हाय रिस्क कंपाऊंड जर कॉम्बिनेशन करत असाल तर कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील किंवा दोन्ही सिस्टमिक आणि दोन्ही चांगले, पण इट्स फेल्युअर आफ्टर सम टाइम इज मोर. मग असे जे केमिकल म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड की तुमच्याकडे पहिल्यांदा हाय रिस्क कंपाऊंड कुठली, मीडियम रिस्क कंपाऊंड कुठली आणि लो रिस्क कंपाऊंड कुठली. सो पहिल्यांदा एक स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की आपण मीडियम रिस्क टू लो रिस्क कंपाऊंडचा वापर हाय डिझीज रिस्क पिरियडमध्ये केलं पाहिजे. जिथे रोगाची जास्त प्रॉब्लेम आहे त्यावेळेस त्याचा वापर केला पाहिजे. जेव्हा कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स आपण तयार करतो त्यावेळेस हाय रिस्क आणि लो रिस्क हे कॉम्बिनेशन घेण्यापेक्षा मीडियम रिस्क आणि लो रिस्क हे कॉम्बिनेशन घेणं हे जास्त सुटेबल आहे. मीडियम रिस्क आणि हाय रिस्क कंपाऊंड्सपैकी कॉम्बिनेशन्स पण अवेलेबल आहेत, त्याचा वापर हा सेकंडरी लेवल पे झाला पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे भरपूर केमिकल आहेत. आता तुम्ही जर अनेक्षर 5 बघितलं तर त्याच्यामध्ये 47-48 चॉईसेस आहेत तुमच्याकडे. मग ते काय 46 स्प्रे पण तुम्ही देत नाही डाउनी मिड्यूसाठी. मग तुम्ही चूज केलं पाहिजे. काय चूज करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला फक्त एवढेच दाखवलं की देर इज समथिंग कॉल्ड एज हाय रिस्क, लो रिस्क, मीडियम रिस्क केमिकल्स. ती किती वापरायची, केव्हा वापरायची आणि केव्हा नाही वापरायची या गोष्टी तुमच्या ध्यानामध्ये आल्या तर केमिकल कंट्रोल याच्यापासून मिळणारं जे कॉमन फेल्युअर आहे की मी आज वापरला आणखीन त्याच्यात मला रिझल्ट मिळाला नाही, माझ्याकडे रेजिस्टन्स डेव्हलप झाला वगैरे वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पुन्हा पुन्हा फेसच कराव्या लागणार नाही. तर याच्याकडे तुम्ही लक्ष दिला पाहिजे. आणि या गोष्टी मी डाउनी मिड्यूसाठीच बोललो फक्त, बरं का. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की रेजिस्टन्स डेव्हलपमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम ओनली इन डाउनी मिड्यू. तो बिलकुल पावडरी मिड्यूला नाही असा नाही, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रेडिंग करता येईल की मीडियम रिस्क अँड लो रिस्क कंपाऊंड जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन करून जर तुम्ही पावडरी मिड्यू कंट्रोल घेतलात तिथेही तुम्हाला चांगला रिझल्ट कन्सिस्टंटली मिळू शकणार आहे. दुसरा जो मतलब हा युसेज ऑफ फंजीसाइड बद्दल मी एक जनरल तुम्हाला सांगितलं. दुसरा माझा महत्वाचा मुद्दा मी घेतलेला आहे तो म्हणजे काही कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत याच्यामध्ये की फंजीसाइड इफेक्टिव्ह केव्हा होणार आहे की तुमच्या बागेतच रोग कमी आहे किंवा रोग होणारे जे इनॉक्युलम आहे हे इनॉक्युलमच जर तुमच्या बागेमध्ये कमी असेल तर फंजीसाइड रिझल्ट पण तुम्हाला चांगले मिळतील, रेजिस्टन्स डेव्हलप होण्याची शक्यता सुद्धा कमी होईल ना. मग या अशा कुठल्या प्रॅक्टिसेस आहेत, त्या प्रॅक्टिसेस इम्पॉर्टंट कशा आहेत हे दाखवण्यासाठी हा माझा सेकंड आस्पेक्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जी स्लाइड दाखवलेली आहे ही स्लाइड आहे आपल्या अँथ्रॅकनोजची. अँथ्रॅकनोजमध्ये मला एक इम्पॉर्टंट चीज वाटते की आत्ता जो पिरियड आहे म्हणजे साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस पाऊस येतो, नवीन शूट येतात,
या नवीन शूटच्या पावसाच्या दिवसामध्ये ज्याने कंट्रोल प्रॉपरली केला नाहीये जास्त इफेक्टिव्हली, किंवा काय काय वेळेला भरपूर पाऊस येतो, तुम्हाला स्प्रे करता सुद्धा येत नाही, अशा परिस्थितीमध्ये, किंवा थर्ड पोर्शन आहे तो म्हणजे की एकदा काडी मॅच्युअर झाली की आपण काही जनरली स्प्रेकडे जास्त लक्ष देत नाही. मग त्या पिरियडमध्ये ज्या नवीन शूट्स येतात त्या नवीन शूट्समध्ये डिझीज वाढतो. आणि डिझीज हा 3 प्रकारचा दाखवला आहे मी इथे. एक तर कोवळ्या काडीवरती डाग आले, ती जून झालेली दाखवलेली आहे. तिसरा पानावरती येतो आणि पानावरच्या याच्यामध्ये मग असं शॉर्ट होल होतं आणि तो पडून जातो. पानावरचा जो डिझीज आहे हा डिझीज कदाचित आपल्याला थोड्या बहुत प्रमाणामध्ये पेस्टिसाइड ऍप्लिकेशन, फंजिसाइड ऍप्लिकेशनने कंट्रोल करणं शक्य आहे. पण माझं असं ठाम मत आहे की काडीवरती जो डाग येतो आणि त्या काडीच्या डागाच्या आतमध्ये जे काही बुरशीचे अंश जिवंत राहतात ते कॉर्की टिश्यू मध्ये एम्बेडेड असतात. म्हणजे कॉर्की म्हणजे असे बुचासारखे टिश्यूज काळे काळे होतात, त्याच्या आतमध्ये ती बुरशी तिथे जिवंत राहत असते. तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरा, कुठलंही बुरशीनाशक वापरा, स्प्रे केल्यानंतर ह्या काडीवरती असलेल्या डागाच्या आतली बुरशी ते मारू शकत नाही, कारण तिथपर्यंत बुरशीनाशक पोचत नाही. आणि दुसरा पार्ट काय होतो की ज्यावेळेस पाऊस पडतो तेव्हा हे काळे डाग ओले होतात आणि ओले झाल्यानंतर आतमधली जी बुरशी असते ती बुरशी नवीन बीजाणू तयार करते आणि स्प्रेड करते. दॅट इज व्हॉट तिसऱ्या या शेवटच्या चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे की नवीन शूट आला, त्या नवीन शूटच्या आसपासच्या भागामध्ये कुठेतरी बुरशी जिवंत होती असणार. त्याच वेळेला नेमका पाऊस पडला असेल किंवा इव्हन आपण भरपूर प्रमाणामध्ये बुरशीनाशकाचं ऍप्लिकेशन, ग्रोथ रेग्युलेटर्स किंवा हे जे वापरतो त्याच्यामधून जे पाणी मिळ जातं त्याने सुद्धा त्याचे स्पोर्स तयार होतात आणि ते स्पोर्स इमिजिएटली बघा त्या पानावरती आले, कोवळ्या पानावरती आले आणि परत काडीवरती आले. मग हे टाळण्यासाठी म्हणजे जर तुम्ही काडीवरती होणारे डाग जर टाळू शकलात तर तुमच्या अँथ्रॅकनोज किंवा करप्या रोगाचं नियंत्रण हे अतिशय सोपं होऊन जाईल. म्हणून आम्ही सांगतो की ज्यावेळेस कवळी काडी असते आणि त्याच्यावरती दिसणारे जे डाग दिसतात त्याच वेळेला ती काडी कापून टाकायची. तुमच्या संपूर्ण बागेमध्ये नवीन काडीवरती येणारे डाग हे साधारणपणे कुठेतरी 1%, 1-2% जास्त नसतात. पण ते जर तुम्ही वेळीच कापून टाकले तर तुमच्या बागेमध्ये रोगाचं इनॉक्युलम हे वाढणार नाही. आणि ते जर तुम्ही शक्य केलं तर पुढे अँथ्रॅकनोजसाठी मी कुठलंही नवीन किंवा योग्य केमिकल स्प्रे करा म्हणून सांगतच नाही. मी माझं मॅनेजमेंट फक्त पावडरी मिडू आणि डाउनी मिडूशीच निगडीत ठेवतो, कारण ह्या डागाचा नायनाट जर तुम्ही केला तर तुमच्या बागेमध्ये अँथ्रॅकनोज येणारच नाही. आणि थोडा बहुत आला तर तुम्ही एखादा कॉपर स्प्रे दिला, तुम्ही कुठेतरी आझॉक्सिस्ट्रॉबिन, स्ट्रॉबिलिन ग्रुपच्या एखाद्या फंजिसाइडचा वापर केला, तुम्ही पावडरी मिड्यूसाठी कुठेतरी ट्रायाझोल स्प्रे केले, हे सगळे केमिकल्स अँथ्रॅकनोज कंट्रोल करतात. तुम्ही आणखीन एखादा 22-3, तसं म्हटलं तर 22-3चा काही रोल नाहीये आपल्या द्राक्षामध्ये, पण तुम्ही देता कुठेतरी बंच रॉट किंवा असं झालं तसं झालं म्हणून त्याच्यामध्ये 22-3 किंवा थायोपेनेट मिथाईल सारखे फंजिसाइड स्प्रे करायची एक प्रथा आहे. पण मी एवढ्यासाठीच सांगेन की त्यामुळे तिथे असलेलं कमीत कमी जे अँथ्रॅकनोजचं पानावरचं जे इनॉक्युलम आहे ते कमी होऊन जाईल. मग हे सगळं तुम्ही करत असताना तुम्हाला अँथ्रॅकनोजसाठी सेपरेटली काही कंट्रोल करण्याची आवश्यकताच नाही. म्हणून इतकं इम्पॉर्टंट आहे कल्चरल ऍक्टिव्हिटी, हे इनॉक्युलम कम करण्याची परिस्थिती. दुसरं एक सांगतो की साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरच्या पिरियडमध्ये किंवा प्री प्रुनिंग म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फळाची छाटणी करणार आहे त्याच्या आधीचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये फारशा बुरशीनाशकांचा वापर करत नाही. याची पॉझिटिव्ह आस्पेक्ट एक इम्पॉर्टंट आहे की त्यावेळेस तुम्ही तुमच्या बागेमध्ये बायो कंट्रोल एजंट चांगल्या रीतीने वापरू शकता. जर बुरशीनाशक तुम्ही वापरत असाल तर बायो कंट्रोल एजंट वापरण्यात काही अर्थ नाही.
म्हणजे उगीच ते प्रश्न विचारत बसायचे की बाबा बायोलॉजिकल कंट्रोल वापरल्यानंतर किती दिवसांनी बुरशीनाशक मारू शकतो वगैरे. इट इज नॉट अ क्वेश्चन ॲट ऑल. बेसिकली जर तुम्ही कुठलंही बुरशीनाशक वापरलं, ट्रायाझोल ग्रुपमधलं कुठलंही, बाविस्टीन असेल त्याच्या कॅटेगरीतलं किंवा मँकोझेप वगैरे वापरले जादा प्रमाणामध्ये, तर सरळ सरळ त्याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या बागेमध्ये बायो कंट्रोल एजंटची संख्या कमी केली आणि सबस्टेन्शियली कमी केलीत. म्हणून हा एकच पिरियड आहे आपला की माझी काडी मॅच्युअर झाली, आय एम वेटिंग ओनली फॉर अ फॉरवर्ड प्रूनिंग किंवा फळाच्या छाटणीची वाट बघतोय. आणि त्या पिरियडमध्ये नवीन फुटी येतात किंवा काही येतात. या परिस्थितीमध्ये तुम्ही कधीही बुरशीनाशक जनरली वापरत नाही. आणि वापरत असाल तरी सुद्धा मी सांगेन की बाबा ब्रॉड स्पेक्ट्रम कॉपर किंवा अशा टाईपची बुरशीनाशकं त्यावेळेस वापरू नका. ते जर तुम्ही वापरत नसाल तर ट्रायकोडर्मा ह्या किंवा बॅसिलस सबटिलिस यासारख्या बॅक्टेरियाचा वापर तुम्ही त्यावेळेस बागेत करू शकता. म्हणजे हे बायो कंट्रोल एजंटची संख्या फोलिएजमध्ये वाढू शकते. आणि त्यामुळे एक गोष्ट आम्ही ही दाखवलेली आहे प्रयोगाने की काडीवरचे डाग जे आंतरप्रवाही बुरशीनाशक सुद्धा मारू शकत नाहीत, त्या डागाच्या आतपर्यंत ट्रायकोडर्मा बुरशी जाऊ शकते. जर वातावरण सुटेबल असेल, पावसाचं वातावरण असेल, ओलसरपणा तिथं असेल आणि तुम्ही बुरशीनाशक वापरत नसाल तर मग ट्रायकोडर्मा यावेळेस तुम्ही वापरला तर तुमच्या बागेमध्ये एक तर तुम्ही सांगितलं की डाग असलेल्या काड्या काढून टाका सरळ सरळ. पण ते फिजिकली शक्य होईल असं वाटत नाही काय काय वेळेला, कारण एखादा डाग कुठेतरी राहिलेला असेल. त्या डागाच्या नायनाट करणं हे ट्रायकोडर्माच्या फवारणीने शक्य आहे. हा त्या ठिकाणी झालं पाहिजे. देन इनॉक्युलम कमी करण्यासाठी डाउनी मिड्यूचं इनॉक्युलम, आता डाउनी मिड्यूची लाईफ सायकल तुम्हाला माहिती आहे की इनॉक्युलम सॉइलमध्ये आहे आणि ते सॉइलमध्ये गेलं की वर्षोनवर्ष जिवंत राहू शकतं. तिथे असणारे जे ऊसपोर्स आहेत किंवा इवन रेस्टिंग स्पोरेंजी आहेत ते वर्षानुवर्षात जमिनीमध्ये जिवंत राहू शकतात. म्हणजे तुमच्या बागेमध्ये कुठल्याही काळामध्ये डाउनी मिड्यूचं इनॉक्युलम जर डेव्हलप झालं, रोगाची थोडी बहुत लागण झाली आणि त्या लागण झाल्यानंतर त्याचे जे पान आहेत, घड आहेत किंवा काय असतील हे जर तुम्ही जमिनीमध्ये टाकून दिलेत आणि ते जमिनीमध्ये गेलेत तर तुम्ही बेसिकली पुढच्या वर्षीसाठी डाउनी मिड्यूची तयारी करून ठेवलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे शक्यतो डाउनी मिड्यू याचं इनॉक्युलम तुमच्या जमिनीमध्ये कमीत कमी गेलं पाहिजे किंवा गेलं नाही पाहिजे. आणि हे जर तुम्ही शक्य केलं तर तुमच्या बागेमधलं डाउनी मिड्यूचं इनॉक्युलम हे अगेन अगेन परत तुमच्या बागेमध्ये येणार नाही किंवा कमी येईल. हे जर करायचं असेल तर काही गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ही एक स्लाइड आम्ही ठेवली किंवा ऑक्टोबरच्या छाटणीच्या आधीच्या काळामध्ये पानाची गळ केली, म्हणजे आपण इथे पॉन मारतो वगैरे किंवा हाताने पानं ओरबडून आपण काढतो. ही गळ केली, ह्या पानाचा जो तुम्ही क्लोजअप बघितला काही ठिकाणी अशी एवढी डाउनी मिड्यू भरलेली असते. मग ही डाउनी मिड्यू ही पानं तुम्ही जर त्या जमिनीमध्ये जाऊ दिलीत तर डाउनी मिड्यूची व्यवस्था तुम्ही पुढच्या सीझनसाठी किंवा नेक्स्ट ज्यावेळेस सिच्युएशन येणार आहे त्या सिच्युएशनसाठी तुम्ही तयारी करून ठेवलेली असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे वाईज ॲक्शन काय आहे की हे अशी जी पानं आहे ती पहिल्यांदा तुम्ही काढून बाजूला करा आणि नंतर पानगळ करा. आणि ही जी डिझीज झालेली पानं आहेत ती जाळून टाका कुठेतरी. घड केव्हाही तुमच्या याच्यामध्ये डाउनी मिड्यूचे घड गेलेले घड असतात ते घड जमिनीत टाकू नका, ते काढून गोळा करा आणि बाजूला जाळून टाका. दीज आर अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे याचे रिझल्ट तुम्हाला इमिजिएटली एका सीझनमध्ये दिसणार नाहीयेत, पण ज्याच्या बागेमध्ये डाउनी मिड्यू कधी येत नाही त्याला जर विचारलं तर तो सांगेल की मी डाउनी मिड्यू आतमध्ये मातीमध्ये मिसळू देत नाही, डाउनी मिड्यूचे इन्फेक्शन काढून बाहेर जाळून टाकतो, फेकून देतो किंवा आणखीन काहीतरी करतो जेणेकरून डाउनी मिड्यू माझ्या बागेमध्ये जास्त मातीमध्ये जात नाही. दुसरी गोष्ट आहे ही साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरच्याच पिरियड मधल्या ही ऑब्झर्वेशन्स आहेत की पावसाळा येतो, पाऊस येतो किंवा येतो त्यावेळेस रूट स्टॉकच्या जवळपास किंवा
ओन रूटवर असेल तर अगदी जमिनीच्या खालपासून फुटी येतात. आणि आपण काय म्हटलेलं आहे की डाउनी मिल्ड्यूचं इनॉक्युलम हे जमिनीमध्ये आहे, पहिल्यांदा तिथून येते आणि तिथून आलं की आणि पसरतंय, किंवा तुमच्या शेजारच्या बागेमध्ये कुठेतरी असेल ऑलरेडी वरती गेलेलं, तर तिथून ते हवेने येते तुमच्याकडे. या दोनच गोष्टीपासून डाउनी मिल्ड्यू तुमच्या बागेमध्ये येऊ शकतं. मग ह्या पहिल्या गोष्टीला की तुम्ही जर बघितलं की साधारणपणे पाऊस जर जास्त नसेल तर शेवटच्या काही पिरियडमध्ये बागेमध्ये डाउनी नसतो कुठे फारसा. यावर्षी तुम्ही पाहिलं नसेल कारण पाऊस जास्त कुठे आलाच नाही, तर डाउनी पण तुम्हाला कुठे दिसला नाही. मग अशा वेळेला डाउनी वरती नाहीये जास्त, पण तो जमिनीत आहे ना. एखादा पाऊस आला आणि त्याच वेळेला नेमक्या साईडच्या फुटी आल्या, तर हे चित्र दाखवलंय मी की तुम्ही फवारणी घेता पावसाच्या वेळेला किंवा याच्यामध्ये, त्याच्यामध्ये रेअरली तुमची फवारणी खाली असलेल्या फुटीकडे जाऊ शकते. खालच्या ज्या फुटी आहेत त्या फुटीवरती स्प्रे गेला तरी वरून जातो, खालच्या बाजूला परत जात नाही. मग तो जर ट्रान्सलॅमिनर मुवमेंट नसलेलं केमिकल असेल तर इमिजिएटली त्या पानावरती इन्फेक्शन येतं, कारण पान जवळ आहे. पावसाचं पाणी किंवा शिंतोडे किंवा इव्हन काही इन्सेक्ट जे क्राऊल करतात ते जमिनीमधनं जे काही स्पोर्स आहेत ते आपल्या बरोबर घेऊन त्या पानापर्यंत पोचवतात. मग ते पोचवल्यानंतर लक्षात ठेवा की जमिनीमध्ये असलेलं जे इनॉक्युलम आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ झूस्पोर्स. हे जे झूस्पोर्स आहेत हे झूस्पोर्स एअरबॉर्न नाही आहेत, म्हणजे हवेत उडून वरपर्यंत पोचू शकत नाही. पण जमिनीच्या जवळ कुठेतरी पानं असतील आणि त्या पानावरती हे अशा प्रकारचं डाउनी मिल्ड्यूची लागण झाली तर त्याच्यावर ही जी पांढरी ग्रोथ दिसते आहे भरपूर डाउनीची, त्याच्यामध्ये काय आहे? त्याच्यामध्ये स्पोरेंजिया आहेत. नाउ लुक ॲट इट की झूस्पोर्स वेर नॉट एअरबॉर्न, बट हे जे स्पोरेंजिया आहेत हे एअरबॉर्न आहेत आणि याच्यामधलं इनॉक्युलम एअरबॉर्न होऊन वरपर्यंत जाऊ शकतं जिथे आपली कॅनपी आहे. मग वाईजनेस कशात आहे की जमिनीच्या जवळ असलेल्या ज्या फांद्या आहेत या फांद्या कोवळ्या असतील किंवा अजून जून झालेल्या नाही, पावसाचा दिवस असेल तर त्या काढून टाकणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याने तुमच्या बागेतलं डाउनी मिल्ड्यूचं इनॉक्युलम सबस्टॅन्शियली कमी होणार आहे. तिसरा पार्ट एक याच्यामध्ये आम्ही हे सांगतो की बायोलॉजिकल कंट्रोल तुम्ही स्प्रे करून जास्त नंतर वापरू शकत नाही. पण एक एक्सपेरिमेंट आम्ही जो केला की ट्रायकोडर्मा और बॅसिलस हॅज अ कॅपॅबिलिटी टू डेव्हलप इंड्यूस रेजिस्टन्स टू डिझीज प्लांट. इंड्यूस रेजिस्टन्स म्हणजे काय? झाडामध्ये स्वभावतः काही फेनॉलिक कंपाऊंड्स डेव्हलप करण्याची, सिंथसाइज करण्याची ॲबिलिटी असते आणि ती बरेचसे त्याला फायटोलॅक्झिन्स वगैरे आपण जे म्हणतो की म्हणजे इन्फेक्शन झाल्यानंतर ते तयार होतात. मग समजा इन्फेक्शन होण्याआधी अशा प्रकारचे केमिकल जर प्लांटमध्ये ऑलरेडी सिंथसाइज होऊन तयार झालेले असतील तर तुमचं झाड जे आहे ते रोगाच्या इन्फेक्शनसाठी थोडंसं रेजिस्टन्स होईल. कदाचित टोटली इम्युन होणार नाही, पण हे सिंपल आम्ही विचार करतो की समजा या झाडामध्ये फेनॉलिक कंपाऊंड चांगल्यापैकी इंड्यूस रेजिस्टन्स डेव्हलप झालेला आहे असं जर आपण म्हटलं तर त्या पानामध्ये इन्फेक्शन होणारी बुरशी येऊन पोचली डाउनी मिल्ड्यूची तर त्याला इन्फेक्शन होऊन स्पोर तयार करून त्याचा सबसिक्वेंट स्प्रेड होण्यासाठी कमीत कमी 2-3 दिवस ज्यादा लागतील. हे 2-3 दिवस सुद्धा तुम्हाला भरपूर ॲडव्हान्टेज देऊ शकतात. हा यातला जिस्ट आहे की म्हणून आंतरप्रवाही इंड्यूस रेजिस्टन्स जर झाडामध्ये तयार होत असेल ऑटोमॅटिकली, आणि हा तयार कसा होतो तर ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस याला तुम्ही जर रूटमध्ये ट्रीटमेंट दिली, म्हणजे ड्रिपमधून तुम्ही हे सोडलं आणि नवीन रूट सिस्टमच्या याच्यामध्ये जस्ट बिफोर प्रुनिंग, तर ते त्या ठिकाणी रूटच्या जवळ जो काय त्याचा स्टिम्युलस आहे हा स्टिम्युलस मिळाला की ते त्या झाडामध्ये इंड्यूस रेजिस्टन्स डेव्हलप करण्याची
क्रिया सुरू करतात. आणि जोपर्यंत प्रुनिंग करून नवीन शूट येतं, त्या शूटमध्ये नेहमीपेक्षा जास्त फेनॉलिक कंपाऊंड्स असतील की जेणेकरून नवीन शूट हे त्या रोगासाठी रेजिस्टन्स राहतील. हे आम्ही आमच्या काही एक्सपेरिमेंट लेवलवरती कंट्रोल करून स्थापित केलेला आहे. आणि याचा उपयोग तुमच्याकडे झाला की म्हणजे छाटणी आधीच्या काळामध्ये ट्रायकोडर्मा ड्रीपद्वारे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी शेणखत दिलेलं आहे किंवा याच्या त्या पिरियडमध्ये जर तुम्ही तो डोसिंग जर त्याचं गेलं तर येणारी नवीन पालवी ही रोगाला नॉर्मल पालवीपेक्षा जास्त रेजिस्टंट असते. आणि हे करायला काही हरकत नाही. दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी युजफुल ट्रीटमेंट टू बी गिवन बिफोर प्रुनिंग. याच्यामध्ये आम्ही दुसरा पार्ट केलाय की आता मागेल त्याला तळं मिळतंय. सगळ्या शेतकऱ्यांनी तळी तयार केलेली आहेत. पावसाच्या पाण्याचं आपण कलेक्शन करतो. साधारणपणे 9 लाख लिटर पाण्याला 1 एकर बाग चालते असं आपण 9 ते 9.5 लाख लिटर पाण्यामध्ये, म्हणजे जर व्यवस्थित पाऊस असेल तर. मग 9 लाख लिटर तुमच्याकडे समजा 1 कोटी किंवा अर्धा कोटी 25 लाख असे याचं तळं जर असेल तर या तळ्यामध्ये तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तरी निश्चित पाणी ठेवायचं आहे. आणि या पाच्यामध्ये साधारणपणे 5 ते 6 महिने त्यामध्ये तुम्ही फिशिंग करू शकता. फिश कल्टिवेशन करू शकता. तिलापिया किंवा पँगॅशियस हे इझिली आणि फास्ट वाढणारे मासे आहेत. या माशांचा उपयोग. आता प्लास्टिकचं तळं असतं त्याच्यामध्ये प्लँक्टॉन्स किंवा नॅचरल फूड मिळत नाही. मग त्या माशांना त्याचं संगोपन करण्यासाठी त्यांना फूड घालावं लागतं त्या पाण्यामध्ये. मग ते फ्लोटिंग फूड मिळतं, आपण ते घालतो. मासे मिळतात नाही मिळतात हा जो भाग आहे हा एक दुसरा भाग आहे. म्हणजे फिश कल्टिवेट करणं हे एक कला आहे किंवा एक सायन्स आहे. पण त्याचं जर तुम्ही आत्मसात करून घेतलं बेसिक नॉलेज आणि तुमच्या बागेमधल्या तळ्यामध्ये तुम्ही जर मासे लावले तर त्या माशाला जे खाणं घातलं जातं आणि ते माशातून जी विष्ठा बाहेर येते त्याच्यामुळे त्या पाण्याचा ऑर्गॅनिक लेवल वाढतो. आणि अशा प्रकारचं पाणी त्याच्यामधले बायोलॉजिकल त्याचे जे प्रोबायोटिक बॅक्टेरिया किंवा ट्रायकोडर्मा बॅसिलस सारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते ऑर्गॅनिझम्स त्याच्यामध्ये वाढतात. आणि ते पाणी ज्या वेळेस तुम्ही इरिगेशनला देता इट मेक्स अ डिफरन्स. म्हणून आम्ही हे सजेस्ट करतो की अगर पॉसिबल होतं, आता दापोली कृषी महाविद्यालयामध्ये मी एक 5 वर्ष काम केलं त्यावेळेस एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे की वेगवेगळ्या सिस्टममध्ये जर तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये फिश कल्टिवेशन केलं तर ते पाणी जर तुम्ही इरिगेशनला वापरलं तर इट मेक्स अ डिफरन्स. म्हणजे ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस डायरेक्टली कल्चर करून तुम्ही पाण्यामध्ये तुमच्या मातीमध्ये देता तशा प्रकारचे चांगले रिझल्ट्स तुम्हाला या तळ्यामध्ये फिश लावल्यामुळे मिळू शकतील असं माझं मत आहे. बघा तुम्हाला जमलं तर. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. ऑर्गॅनिक सोर्स ऑफ न्यूट्रिशन होतं, ॲडिशनल प्रोबायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिळतात आणि अक्वायर इंड्यूस सिस्टमिक रेजिस्टन्स टू द पेस्ट अँड डिझीज इज पॉसिबल. हे लक्षात ठेवा. आता येऊ आपण पावडरी मिड्यूसाठी. पावडरी मिड्यूमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पावडरी मिड्यू बद्दल बोललो तर आपल्याकडे क्लिस्टोथिशिया म्हणजे रेस्टिंग स्ट्रक्चर होत नाही. मग पावडरी मिड्यू बाहेरच्या देशामध्ये जिथं टेम्परेट रिजनमध्ये ग्रेप होतात त्या ठिकाणी क्लिस्टोथिशिया ओव्हर विंटर करतं पावडरी मिड्यूचं. आपल्याकडे ते होत नाही. मग आपल्याकडची पावडरी मिड्यू काय येते ह्याच्यावरती भरपूर रिसर्च आम्ही केला. वेगवेगळ्या टाईपचे बायोकेमिकल बायोलॉजिकल वर्क केलं आमच्या. याच्यामध्ये एकच जिस्ट आम्हाला पता चाली की आपल्याकडचं जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे पावडरी मिड्यू आहे हा क्लिस्टोथिशिया फॉर्मिंग आहे. म्हणजे देर आर 2 टाइप्स, क्लिस्टोथिशिया फॉर्मिंग अँड नॉन क्लिस्टोथिशिया फॉर्मिंग. पण क्लिस्टोथिशिया फॉर्मिंग बॅक्टेरियाला 2
काय म्हणतात ते बायोटाइप्स लागतात, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, आणि हे दोन्ही असतील तरच क्लिस्ट्रोथिशिया बनते. ज्या ठिकाणी भरपूर थंडी वगैरे असते आपल्या भागामध्ये सुद्धा, त्यावेळेस आपल्याकडे क्लिस्ट्रोथिशिया बनायला पाहिजे होते, तेही बनत नाहीत. याचं कारण की आपल्याकडे 2 मेटिंग टाइप्स नाही आहेत, आपल्याकडे फक्त एकच मेटिंग टाइप आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे क्लिस्ट्रोथिशिया बनत नाहीत, मग आपल्या कोनिडिया ज्या आहेत त्याच फक्त जिवंत राहतात. वेस्टर्न लिटरेचरमध्ये असंही म्हटलेलं आहे की नवीन बडमध्ये पावडरी मिल्ड्यू जिवंत राहते, डॉर्मंट बडमध्ये, आणि ती पुढे आली की त्या नवीन शूटला पावडरी मिल्ड्यू लागतं आणि ते पावडरी मिल्ड्यू स्प्रेड होतं. तो म्हणला त्याला फ्लॅक्स शूट म्हणतात. फ्लॅक्स शूट इन्फेक्टिंग पावडरी मिल्ड्यू. आम्ही बायोकेमिकल स्टडी केला लिटरेचरमध्ये, जे हे केल्यानंतर पाहिलं की आपल्याकडचा पावडरी मिल्ड्यू हा फ्लॅक्स शूट पावडरी मिल्ड्यू नाही. मग कसा राहतो पावडरी मिल्ड्यू आपल्याकडे जिवंत? पावडरी मिल्ड्यू इज अ व्हेरी हाय पॅरासिटायझेशन वाला ऑर्गॅनिझम आहे. इट इज स्पेसिफिक टू ओनली ग्रेप्स. ग्रेपचा पावडरी मिल्ड्यू तुमच्या बागेमध्ये इतके ठिकाणी जितके पावडरी मिल्ड्यू दिसतात, नन ऑफ दॅट इज एबल टू इन्फेक्ट ग्रेप पावडरी मिल्ड्यू. इट्स व्हेरी स्पेसिफिक. मग तो येतो कुठून? मग याच्यावरून चर्चा आम्ही जी केली त्यावेळेस आमचं हायपोथेसिस हा असा बसलेला आहे की ऑक्टोबर प्रुनिंगच्या आधीच्या पिरियडमध्ये पावडरी मिल्ड्यू हा तुमच्या सरफेसवरती कुठंतरी कोनिडियल फॉर्म किंवा रेस्टिंग मायसेलियल फॉर्म मध्ये जिवंत राहतो. आणि म्हणून आम्ही जे महत्व दिलेलं आहे ते या काड्यांना महत्व दिलेलं आहे की ज्या ठिकाणी अशी काडी दिसते, ह्या काडीवरचे जे डाग दिसत आहेत हे डेफिनेटली पावडरी मिल्ड्यूचे आहेत, की याच्यामध्ये कुठंतरी पावडरी मिल्ड्यू जिवंत राहतो. मग पूर्वीच्या काळामध्ये आपण डाउनी मिल्ड्यूचं इनॉक्युलम कमी करण्यासाठी ऑक्टोबर प्रुनिंगच्या आधी बोर्डो मिश्रणाची फवारणी करत होतो. आम्ही सजेस्ट केलेलं आहे की पावडरी मिल्ड्यूचं इनॉक्युलम कमी करण्यासाठी डाउनी मिल्ड्यूच्या क्लायमेट जर त्यावेळेस नसेल फारसं, म्हणजे छाटणीच्या वेळेला, तर डेफिनेटली सल्फरची फवारणी घ्या. सल्फर तुम्ही डाउनी मिल्ड्यूच्या प्री प्रुनिंग पिरियडमध्ये म्हणजे ऑक्टोबर छाटणीच्या आधीच्या पिरियडमध्ये जर वापरलं तर पावडरी मिल्ड्यूचं प्रायमरी इनॉक्युलम तुम्हाला सबस्टॅन्शियली कमी करता येईल. आता हा जस्ट हायपोथेसिस आहे, पण या विचारावरून आमच्या सगळ्या सायंटिफिक इन्फॉर्मेशनवरून आम्हाला ही कल्पना आलेली दिसते. हा हायपोथेसिस आम्ही मांडलेला आहे. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही जर बोर्डो मिश्रणाची फवारणी करत असाल छाटणीच्या नंतर इमिजिएटली, त्याच्याबरोबर सल्फर घाला त्याच्यामध्ये. आणि जर बोर्डो मिश्रण तुम्ही नाही मारणार असाल, म्हणजे वातावरण डाउनीचं दिसत नाहीये कुठे, अशी परिस्थिती असेल, लेट प्रुनिंगचा प्लॉट असेल, तर तिथे तुम्हाला बोर्डो मिश्रण जरी नाही मारलं तरी चालेल, पण सल्फर जरूर मारा इन प्री स्प्राउटिंग पिरियड मध्ये, की जेणेकरून तुमच्या बागेमधलं भुरीचं इनॉक्युलम तुम्हाला सबस्टॅन्शियली कमी करता येईल. म्हणजे हाच पॉइंट, एक जास्त चित्र दाखवलं की बाबा हे तुम्हाला स्वॅबिंगची आता सिस्टम बंद झाली, आता सगळे स्प्रे करतात. मला वाटतं हायड्रोजन सायनामाइड पण स्प्रे करतो ना आपण ज्यादातर, तर त्या स्प्रेमध्ये किंवा बोर्डोच्या फवारणीमध्ये किंवा अगदी दोन्ही नाही करत असाल तर सल्फरची फवारणी छाटणीच्या या स्टेजेसला तुम्हाला करता आली पाहिजे. यानंतरचा जो मुद्दा आहे तो मी मुद्दामून घेतला की पोंगा स्टेजमध्ये फवारणी. म्हणजे आय रिमेंबर की आता सगळे लोक तेवढं करत नसतील, पण एक जाता जाता हा मुद्दा सांगावा म्हणून मी हे केलं की पोंगा स्टेजमध्ये मारलं पाहिजे, पोंगा आला की एखादी फवारणी झाली पाहिजे वगैरे, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपल्याकडे होत्या. आम्ही ज्या वेळेस इथे फार्मर्सच्या लेवलवरती डेमो घेतले होते, जवळजवळ 10-15 डेमो असायचे आमचे दरवर्षी. त्या प्रत्येक डेमोमध्ये आम्ही काही ठिकाणी तर बिलकुल पोंग्यामध्ये अजिबात फवारणी केल्या नव्हत्या.
मोठ्या मोठ्या एरियामध्ये आम्ही पोंगा स्टेजमध्ये फवारण्या घेतलेल्या नव्हत्या, पण आमच्या त्या प्लॉटमध्ये डाउनी मिल्ड्यू कधीच आला नाही. मग त्या स्टेजमध्ये आम्ही काय करायचो की पोंगा स्टेजमध्ये एक गोष्ट आहे की पोंगा ज्या वेळेस येतो त्यावेळेस असे म्हणजे ही जी स्टेज आहे, पहिल्यांदा मुद्दा मला सांगायचा होता हा की हे जे पहिल्या पानावरचं जे डाउनी येतं, हे डाउनी येऊ नये म्हणून पोंग्यावरती फवारणी घ्यायची असा आपला एक समज आहे. पण हे जे पहिल्या पानावरती येणारं जे डाउनी मिल्ड्यू आहे ते सगळ्या पानावरती येत नाही, हे काही पानावरती येतं. आणि ते कुठल्या पानावरती येतं असा जर विचार केला तर मला हे सांगायचं आहे की पोंगा स्टेज आधी या बागेमध्ये, याच्यामध्ये समोरची जी आहे ती पानं फार पुढे गेलेली आहेत, बाकीची बाग पोंग्यात आहे. किंवा ह्याच्यामध्ये आत्ता कुठेतरी 2-3 पानावरती आलेला आहे, पण हे काही शूट्स आहेत ते 4-4, 5-5 पानापर्यंत पुढे गेले. याचा अर्थ की तुमच्या बागेमध्ये छाटणी केल्यानंतर काही फुटी आगाऊ येतात, लवकर येतात. त्यात तिथलं जे पान आहे ते लवकर गळून पडला असेल, तिथला जो डोळा आहे तो ऑलरेडी फुटलेला होता छाटणीच्या आधी, त्यामुळे तुम्ही आज छाटणी केली, दुसऱ्या दिवशी तो निघाला. बाकीचे निघायला 7-8 दिवस लागतात. मग तुम्ही पोंग्यात फवारणी करणार, ज्या वेळेस तुम्ही पोंग्यात फवारणी करणार तोपर्यंत ही आगाऊ छाटणीवाली जी फूट आहे त्याला 5-6 पानं येऊन गेली, त्याला काही फवारणी केली नाही तुम्ही, आणि त्याच वेळेला नेमका दव पडलं किंवा काय पडलं असेल तर हे जे म्हणजे शेवटच्या पानावरती येणारा जो डाउनी मिल्ड्यू आहे हा आगाऊ फुटीने येणारा आहे. म्हणून तुम्ही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ती आगाऊ फुटी काढून टाका, पण उगीचच पोंग्या स्टेजमध्ये फवारणी करू नका. पोंग्या स्टेजमध्ये सिच्युएशन काय आहे की असा ज्या वेळेस पोंगा आलेला असतो याच्या आतमध्ये दवाचं पाणी जातं, आणि दवाचं पाणी गेलं की तिथे पाणी आतमध्ये साठतं, आणि ते पाणी, त्या पाण्यामुळे लवकर डाउनी मिल्ड्यू येण्याची शक्यता निर्माण होते. ही सत्य परिस्थिती आहे. पण पोंग्या स्टेजला तुम्ही कुठलीही फवारणी दिली तर तुम्ही विचार करा की त्यावेळेस तुम्ही जी फवारणी करा, 100 लिटर पाणी मारलेलं असेल त्यावेळेस त्या फवारणीमध्ये किती ड्रॉपलेट तुमचे एका पोंग्यावरती जातात. एका पोंग्यावरती कुठेतरी 1-2 स्पॉट पडतात आणि बाकीचे जे स्पॉट्स आहेत म्हणजे ड्रॉपलेट्स आहेत ते बाजूला निघून जातात. म्हणजे इफिशियन्सी ऑफ स्प्रे इज बेअर मिनिमम व्हेन पोंगा स्टेज इज देअर. पोंगा स्टेजमध्ये वेस्टेज ज्यादा आहे, तुमच्या टार्गेट स्पॉटवरती पडणारे ड्रॉपलेट्स हे बेअर मिनिमम आहेत. पण तुम्ही असा विचार करा की ह्या पोंग्यातला फवारणीचा पिरियड तुम्ही जर थोडासा डिले केलात आणि 2 दिवसानंतर 2-3 पानं जर बाहेर आली अशा प्रकारची, आणि या पानावरती तुम्ही फवारणी केलीत, आता विचार करा की हाऊ मेनी ड्रॉपलेट्स त्या ह्याच्यावरती जाऊन पडतील. म्हणजे जसं तुम्ही पानाची वाढ जादा व्हायला परमिशन देता तसं फवारणीमधला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ ड्रॉपलेट्स हे टार्गेट एरियामध्ये पोचणार आहेत. म्हणून आमचा एक असा एक मुद्दा आहे की उगीचच पोंग्या स्टेजवरती फवारणी करण्याची घाई करू नका, आणि तुम्ही केलीच तर ऑर्डिनरी केमिकल यूज करा, मँकोझेप सिंपल. उगीच सिस्टमिक वगैरे बुरशीनाशक त्या पोंग्या स्टेजला करण्याची घाई केली तर यू आर अगेन वेस्टिंग केमिकल, आणि कव्हरेज कमी असेल तर रेजिस्टन्सची पॉसिबिलिटी वाढते असं आपण म्हणतो. आंतरप्रवाही बुरशीनाशक आंतरप्रवाही व्हायचं असेल तर ग्रीन एरिया पाहिजे, आणि हा पोंग्या स्टेजमध्ये ग्रीन एरिया बेअर मिनिमम आहे. कुठं जाणार तुमचं केमिकल? ब्राऊन स्टेम वरती, सुबर्णाई स्टेम वरती तुमचं केमिकल पडलं तर ते आंतरप्रवाही होत नाही हे लक्षात घ्या. म्हणजे आंतरप्रवाही केमिकल तर बिलकुल वापरू नका त्यावेळेस. आणि पोंगा स्टेजमध्ये जर तुम्हाला असं वाटलं की वातावरण सकाळी दव पडतंय किंवा पोंगा स्टेजमध्ये डिझीज पडतोय तर मँकोझेप सारखे केमिकल वापरा. कदाचित जास्त दव पडत असेल, जास्त पाऊस पडत असेल तर आम्ही सजेस्ट केलेलं आहे की डस्टिंग करो डायमिथोमॉर्फ का,
डायथायोकार्बामेट का म्हणजे मँकोझेप का डस्टिंग करो. डस्टिंग केल्यामुळे वातावरणामध्ये भरपूर केमिकल जातं. वातावरणामधलं रोग जंतू जेवढे आहेत, स्पोर हवेमध्ये आहेत, ते सुद्धा मरून जातील आणि मोर अमाऊंट ऑफ केमिकल त्या पोंग्यामध्ये जाईल आणि पाण्याबरोबर तुमचं मँकोझेप त्या पोंग्याच्या आतमध्ये पण जातं. डस्टिंग केलेल्या बागेमध्ये आजपर्यंत मी एक सुद्धा डाउनी मिल्ड्यू पाहिलेलं नाही, भर पावसामध्ये सुद्धा. सो जर पाऊस असेल, जास्त दव पडत असेल आणि पोंगा स्टेज आलेली असेल, या स्टेजमध्ये तुम्ही डस्टिंग करा एखादी, ती फायदेशीर आहे. पण आंतरप्रवाही केमिकल आय विल नेव्हर से यूज इट. मग आंतरप्रवाही केमिकल वापरायचं केव्हा? मग मगाशी तुम्हाला सांगितलं या आंतरप्रवाही केमिकल आंतरप्रवाही व्हायचं असेल तर ग्रीन टिश्यूज पाहिजेत. आणि ग्रीन टिश्यू आणि सगळ्यात चांगलं कव्हरेज तुम्हाला केव्हा मिळतं तर ते ही या स्टेजला. साधारणपणे 5 ते 6 पानं आलेली आहेत आणि शूट जोराने वाढायला सुरुवात झालेली आहे. व्हिगर असते, 4-4, 5-5 पानं कव्हर झालेली असतात. तुम्ही स्प्रे मारलं ते इतक्या चांगल्या रीतीने कव्हरेज मिळतं तुम्हाला या स्टेजमध्ये की जास्तीत जास्त तुमचं फवारणी केलेलं केमिकल हे या पानावरती पडतं आणि जास्तीत इथे जे असलेली कोवळी पानं आहेत ते लगेच केमिकल ॲब्सॉर्ब करून घेतात. म्हणजे जास्त पानं असताना या वेळेस जर तुम्हाला हे आणि इथे रोगाची ससेप्टेबल स्टेज पण आहे. याच्या पुढे घड तयार होणार आहे आणि त्या घडला पाऊस आला किंवा दव पडला तर रोगाची संभावना जादा आहे. मग ही जी स्टेज आहे, ह्या ज्या स्टेजेस आहेत, या स्टेजेसमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक जर वापरायचं असेल आणि जे सगळ्यात चांगलं अगदी तुम्हाला आवडतं केमिकल जे असेल ते ह्या स्टेजला गेलं पाहिजे, अशी आमची संकल्पना आहे. म्हणजे काही ठिकाणी समजा जर एका याच्यावरती 2 शूट 3 शूट वगैरे ठेवले जातात. जर एखादा शूट असेल तो इट इज सेफ, त्याला पेनिट्रेशन भरपूर मिळतं. डबल शूट असेल तर ती थिकनेस एवढी होती की याच्या आतमध्ये कव्हरेज जेवढं मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही. मग याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. फ्लावरिंग स्टेज मधली ही काही फोटोग्राफ्स मी माझ्या त्यावेळेचे आणलेले आहेत की असे कळ्या गळून पडतात किंवा रॉटिंग होतं तर आणि गळ होते. याच्यावरती आम्ही भरपूर प्रमाणामध्ये अभ्यास केला. हा फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम नाही असं जर मी सांगितलं तर याच्यामध्ये आम्हाला डाउनी मिल्ड्यूची फंगस डिटेक्ट करता आली. भरपूर प्रमाणामध्ये डाउनी मिल्ड्यू म्हणजे या तिथे कॅप फॉल स्टेजमध्ये पाणी साठतं आणि त्या पाणी साठलेल्यामुळे तिथे बुरशीची इन्फेक्शन होतं. अननोटिस्ड तिथे व्हाईट होत नाही कुठे. त्यामुळे आम्ही असं सजेस्ट करतो की ह्या रोगाच्या प्रॉब्लेमसाठी कॅप फॉल स्टेजमध्ये सिस्टमिक फंजिसाइड फॉर डाउनी मिल्ड्यू मारणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे अँड दॅट कॅन बी डन. आता हा जो फोटो आहे हा फोटो फार पॉप्युलर फोटो आहे, पुस्तकातनं घेतलेला आहे. झाडाचा सरफेस आहे, म्हणजे पानाचा सरफेस आहे. जे काट्यासारखं दिसतंय मोठं ते लव असते पानावरची, ती लव आहे. आणि इकडे खालच्या बाजूला 2 ठिकाणी स्टोमटा दिसत आहेत. हा जो दांडा बाहेर आलेला आहे आणि त्याला फुग्यासारखे जे स्पोर दिसत आहेत ते बेसिकली डाउनी मिल्ड्यूचे आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर डाउनी मिल्ड्यूचे स्पोर जे असतात ते स्टोमाटा मधूनच बाहेर येतात. इन्फेक्शन होताना सुद्धा डाउनी मिल्ड्यूचे इन्फेक्शन हे स्टोमाटा मधूनच होतं. मग एक कल्पना आमची अशी की एखादं आंतरप्रवाही नसलेलं केमिकल सुद्धा तुम्ही या स्टेजला अशा रीतीने वापरलं की जेणेकरून स्टोमाटाच्या आतपर्यंत ते केमिकल जाऊ शकेल. and this is possible when high quality सर्फॅक्टंट आपण वापरलं तर. काही हाय क्वालिटी सर्फॅक्टंट्स आहेत. मग याच्यामध्ये हा पानाचा क्रॉस सेक्शन आहे.
ए म्हटलेला आहे तो स्टोमाटा आहे. जर सिंपल पाण्याची फवारणी केली तर एच्या वरती ड्रॉपलेट तसाच्या तसा राहू शकतो, आतमध्ये जात नाही. जर तुम्ही ऑर्डिनरी साबणासारखं किंवा अशा टाईपचं सर्फॅक्टंट वापरलं तर तो ड्रॉप थोडासा पसरतो. पण हाय क्वालिटी सर्फॅक्टंट जर तुम्ही वापरलं तुमच्या फवारणीच्या द्रावणाबरोबर तर ते ड्रॉपलेट पडल्यानंतर तिथे नुसते पसरत नाहीत, तर त्या स्टोमाटामध्ये असलेली मायक्रोस्कोपिक जी फट असते त्या फटीमधून हे केमिकल आतमध्ये जाऊ शकतं आणि संपूर्ण स्टोमाटामध्ये भरू शकतं. दिस इज कॉल्ड ॲज स्टोमाटल फ्लडिंग. मग स्टोमाटल फ्लडिंग अगर होत आहे तर तुम्ही लक्षात घ्या की डाउनी मिल्ड्यूचं इन्फेक्शन हे केवळ स्टोमाटामधून होणार आहे आणि स्टोमाटामधून ते जर आत जात असेल तर म्हणजे डाउनी मिल्ड्यू आत जात असेल तर त्या स्टोमाटामध्ये तुम्ही स्टोमाटल फ्लडिंग करून केमिकल स्प्रे केलेला असेल तर तुमच्या बागेमध्ये नवीन इन्फेक्शन होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. हे भुरीचे ऑलरेडी मी बोललो. मग भुरीचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये इनॉक्युलम दिसत असेल किंवा कदाचित अशा प्रकारचं पकरिंग दिसत असेल तर हे जे वाट्या होत आहेत पानाच्या, ह्या वाट्या होतात ह्या पोटॅशियम डेफिशियन्सीमुळे होतात. पोटॅशियम डेफिशियन्सीमुळे पावडरी मिल्ड्यू जास्त वाढतं. फिजिओलॉजिकल कारण असू शकेल किंवा वाट्यासारख्या झालेल्या असतात त्या ठिकाणी आतमध्ये मायक्रो क्लायमेट म्हणजे लाईट पोचत नाही, त्यामुळे तिथे जर भुरीचा स्पोर पोचला तर तिथे इन्फेक्शन होतं, लवकर वाढतं. तिसरा पार्ट की ज्यावेळेस तुम्ही जर बघा की वाट्या झालेली पानं असतील आणि तुम्ही जर फवारणी करत असाल तर पान अशा प्रकारे होतं, इकडच्या बाजूला फवारणी होते, आतल्या बाजूला अजिबात फवारणी पोचत नाही. म्हणजे जिथं फवारणी पोचत नाही त्या ठिकाणी मायक्रो क्लायमेट चांगला आहे आणि फिजिओलॉजिकल डेफिशियन्सी असल्यामुळे त्या ठिकाणी भुरी वाढण्याची शक्यता पण जादा आहे. मग अशा पानं असं जर पानं असतील तर त्या ठिकाणी पोटॅशियम डेफिशियन्सी न होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे साध्य करण्यासाठी दुसरा पोर्शन त्याच्यातला एक असा आहे की पोटॅश हे फ्री एलिमेंट आहे, ते कुठल्या केमिकल फॉर्ममध्ये राहत नाही. ज्यावेळेस भरपूर जास्त पाऊस पडतो त्यावेळेस पोटॅश हे पानामधून वाहून जाऊ शकतं आणि ॲक्यूट पोटॅश डेफिशियन्सी सुद्धा तयार होऊ शकते तुमच्या बागेमध्ये सर्टन पिरियडसाठी. जर पीटीओल अनालिसिस केलं, सॉइल अनालिसिस केलं, दोन्हीकडे भरपूर पोटॅश दिसतं. पण पाऊस आल्यानंतर काही काळ पानातनं वाहून गेलेलं जे पोटॅश असतं ते भरून निघण्यासाठी वेळ लागतो. मग तेवढ्या वेळामध्ये त्या पोटॅशियम डेफिशियन्सीच्या पिरियडमध्ये पोस्ट रेन सिच्युएशनमध्ये तुमच्या बागेमध्ये पावडरी मिल्ड्यू वेगाने वाढू शकतं. म्हणून एक प्रॅक्टिस ठेवली पाहिजे की पोस्ट रेन सिच्युएशनमध्ये पोटॅशचा स्प्रे झाला पाहिजे लगेच. मग तो तुम्ही सल्फर बरोबर द्या किंवा दुसऱ्या कुठल्या पावडरी मिल्ड्यूच्या केमिकल बरोबर द्या की जेणेकरून त्या पिरियडमध्ये भुरी अचानक वाढली नाही पाहिजे. मग याकडे तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा. हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कुठेतरी लपलेला एखादा स्पोर असतो, बंच असतो आणि तो खोडाला चिकटून बसलेला असतो किंवा काही अशा प्रकारे सिच्युएशन असते की जिथं बुरशीनाशक पोचत नाही आणि त्या आतल्या भागामध्ये भुरी वेगाने वाढते आणि इतके भरपूर प्रमाणामध्ये स्पोर्स तयार होतात. हे अशा टाईपचे बंचेस म्हणजे इट इज लाईक अ बॉम्ब तुमच्या बागेमध्ये सडनली इनॉक्युलम स्प्रेड करू शकणारे हे बंचेस आहेत. तुम्हाला जर दिसले तर ते कंट्रोल करत बसू नका, काढून टाकले पाहिजेत. दे शुड बी सिम्पली रिमूव्ड फ्रॉम दी लोकेशन. किंवा हे जे स्टेज आहे की आम्हाला असं दिसतं की संपूर्ण बगीचा सुंदर आहे, साईज सुंदर आहे, मण्याची लस्टर वगैरे सगळं चांगलं आहे, ऐन वेळेला असे बंचेस दिसायला लागतात की मेन देठावरतीच भुरी आहे. याच्यामुळे शेल्फ लाईफ कमी होतं
याच्यामध्ये जेवढी शुगर डेव्हलप व्हायला पाहिजे ती शुगर डेव्हलप होत झालेली नसते. बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. पण या शेवटच्या स्टेजला भुरी नियंत्रण करणं पॉसिबल नाही. ही भुरी त्या घडांमध्ये फार पहिल्यापासून गेलेली आहे. म्हणून भुरीच्या नियंत्रणाबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही असं सांगतो की फ्लावरिंग टू फ्रूट सेट म्हणजे साधारणपणे 35-40 डेज पासून एक 50-55 दिवसापर्यंतचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये तुमच्या बागेमध्ये भुरी आली नाही पाहिजे, घडामध्ये तर बिलकुल नाही आली पाहिजे. काही पूर्वीच्या काळामध्ये बेलेटॉन वगैरे असे बुरशीनाशक होती, त्याचं डिपिंग करायची लोक या गोष्टीसाठी. मग तुमचं नियंत्रण हे अतिशय चांगलं झालं पाहिजे भुरीचं. तर भुरीची फवारणी त्या बंचच्या स्टेजला, बंच डेव्हलपमेंटच्या स्टेजला झालीच पाहिजे, हे महत्वाचं. आणि हे जर झालं तर तुम्ही या स्टेजपर्यंत पोचणार नाही. आता केमिकल्स आहेत. अगेन आमच्या अनेक्षर 5 मध्ये जवळजवळ 20-25 पावडरी मिळूची केमिकल रेकमेंडेड आहे. याच्यावरती मी जास्त बोलणं मला फारसं वाटत नाही की जरूर नाही बोलायची. एक तर तुम्ही बघितलं तर त्याची pHI बघा. pHI इज मोर दॅन 40-50-60 डेज आहेत. म्हणजे फ्रूट सेट झाल्यानंतर तुम्ही कुठलंही हे केमिकल सेफली वापरू शकत नाही. जर तुम्हाला वापरायचीच असतील तर त्याचा वापर हा फ्रूट सेटच्या आधीचा पिरियड केला पाहिजे. आम्ही डाउनी मिल्ड्यूच्या बद्दल बोलत असताना रेसिड्यू बद्दल फारसा विचार केला नाही. कारण तुम्ही कमीत कमी फवारणीमध्ये डाउनी मिल्ड्यू कंट्रोल केलात की तुम्हाला रेसिड्यू येणारच नाही. याचं मेन कारण की भुरीच्या फवारण्या ह्या सेटिंग नंतर होतात. सेटिंग नंतर केलेल्या ज्या फवारण्या आहेत त्या डायरेक्ट घडावरती किंवा बेरीवरती पडणार आहेत. आणि जे काय बेरीवरती पडतं ते रेसिड्यू मध्ये येण्याची शक्यता आहे. आणि त्यामध्ये आमचे हे सगळे केमिकल्स आहेत. हे केमिकलची pHI ही फार उशीरपर्यंत दिलेली आहे. फक्त मला वाटतं अझॉक्सिस्ट्रॉबिन आणि माझ्या माहितीप्रमाणे अझॉक्सिस्ट्रॉबिन सिंजंटा कंपनीने तयार केलेला आहे, त्याला महत्व आहे. जर कुणीतरी बाहेरून आणलेलं अझॉक्सिस्ट्रॉबिन आहे, त्याचं काहीतरी फॉर्म्युलेशन तयार करून ते विकत असतील तर त्याचं pHI 7 दिवसाचं नाही. दॅट इज स्टील अ लॉंगर पिरियड आहे. 7 दिवसाचं pHI असलेलं अझॉक्सिस्ट्रॉबिन इज अ स्पेसिफिक फॉर्म्युलेशन आणि ते फॉर्म्युलेशन त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. हे आम्हाला माहिती आहे कारण आम्ही बऱ्याच वेळेला 7 दिवसाचं हे म्हणून सांगितलं. बऱ्याचशा लोकांनी अझॉक्सिस्ट्रॉबिन यूज केलं शेवटच्या काही दिवसामध्ये आणि फसले, त्यांना रेसिड्यू मिळालं. मग हे सुद्धा स्ट्रॉबिलिरिनचं जे प्रॉब्लेम आहे तो सुद्धा फॉर्म्युलेशन स्पेसिफिक आहे. मग ही तुमची रिस्क आहे. तुम्ही कुठलं स्ट्रॉबिलिरिन वापरता आणि तुम्हाला ते कुठल्याचा कॉन्फिडन्स आहे ते स्ट्रॉबिलिरिन. पण आंतरप्रवाही कुठलीही केमिकल, मग ती स्ट्रॉबिलिरिन असू दे, ट्रायझोल कंपाऊंड्स असू देत किंवा आणखीन काही कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स बरीचशी दिलेली आहेत. ही नवीन कंपाऊंड मध्ये मेट्राफेनॉन नावाचं एक प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जी मला पाहायला मिळाली की त्याचा MRL 7 आहे. 7 MRL रीच करणं हे एवढं सोपं नाही. म्हणजे साधारणपणे 1 ppm पेक्षा कमी MRL असेल तर ती अचीव करणं किंवा त्याच्यापेक्षा कमी रेसिड्यू मिळवणं हे थोडं डिफिकल्ट आहे. पण एक नंतरच्या पुढच्या 1, 2, 3 इथे तर 7 MRL आहे. त्यांनी तरीही म्हटलेलं आहे 22 दिवसाची pHI. मग हे केमिकल थोड्याशा लेट स्टेजमध्ये साधारण म्हणजे 75 दिवसापर्यंत तुम्ही वापरू शकाल अशी मला ग्वाही वाटते. पण याचं बायो कंट्रोल किंवा या बाकीच्या बुरशीनाशकांच्या म्हणजे
बायोकंट्रोल एजंटवरती त्यांचा कितपत असर पडू शकतो याच्याबद्दलची माहिती नाहीये. रिसेंटली NRC मध्ये मी काही मीटिंगसाठी गेलेलं असताना पाहिलं की त्यांच्याकडे काही ट्रायकोडर्मा आहेत. हे ट्रायकोडर्मा सल्फर आणखीन अझॉक्सिस्ट्रॉबिन या 2 केमिकलसाठी टॉलरंट आहे. आणि या आधारे आम्ही एवढं सांगू शकतो की साधारणपणे शेवटचा जो 40-50 दिवसाचा पिरियड आहे, या पिरियडमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक जर तुम्ही वापरू शकत नसाल तर बेस्ट वे शुड बी यूज ट्रायकोडर्मा, बॅसिलस, अम्पेलोमायसिस ये बायोकंट्रोल एजंट. अँड अल्टरनेटिव्हली एक स्प्रे सल्फरचा आणखीन एक स्प्रे या केमिकलचा काही दिवस तुम्ही वापरू शकाल. अगदी शेवटच्या पिरियडमध्ये जर पावडरी मिडू दिसायलाच लागला तर त्यावेळेस ट्रायकोडर्मा आणखीन स्ट्रॉबिलिन म्हणजे अझॉक्सिस्ट्रॉबिन याचा अल्टरनेट स्प्रे जर तुम्ही घेतलात तर भुरी नियंत्रण करणं हे हाय रिस्क पिरियडमध्ये पॉसिबल आहे. सो बाकीचे सगळे केमिकल्स आहेत हे कुठल्याही केमिकलची pH आहे 35, 60, 70 दिवसापेक्षा कमी नाहीये. त्यामुळे कुठलंही केमिकल साधारणपणे फ्रूट सेट नंतर वापरणं हे धोक्याचंच आहे. एवढं कारण तुमच्या खाली त्या प्लेट खाली सरळ लिहिलेलं आहे की एका बुरशीनाशकाचा वापर एका सीझन मध्ये 2 किंवा 3 वेळा करू शकाल तरच pH व्हॅलिड आहे. मग तुम्ही फ्लावरिंग स्टेजमध्ये आणि त्या स्टेजमध्ये 1-2 वेळा वापरलेला असेल तर तसंच 3-4 वेळेला त्या केमिकलचा वापर तुम्ही फ्रूट सेट नंतर करणं हे एवढं स्ट्रेट फॉरवर्ड नाहीये. म्हणून आम्ही ज्यावेळेस 0 रेसिड्यू ग्रेप्स तयार करा आणि त्याची जी स्ट्रॅटेजी सांगतो ते साधारणपणे 75 दिवसानंतर अल्टरनेट स्प्रे करा. सल्फर, ट्रायकोडर्मा म्हणजे नॉट ओनली ट्रायकोडर्मा. आम्ही असं म्हणतो की थंडी असेल तर अम्पेलोमायसिस यूज करा. थोडंसं टेम्परेचर वाढलं तर ट्रायकोडर्मा यूज करा. आणि आणखीन टेम्परेचर वाढलं तर बॅसिलस सबटिलिस यूज करा. म्हणजे हे 3 बायोकंट्रोल एजंट तुम्हाला बेस्ड ऑन टेम्परेचर आणि स्टेजेसमध्ये वापरता येतील. ऑल दिस 3 आर लेस सेन्सिटिव्ह टू सल्फर आणि अझॉक्सिस्ट्रॉबिन हे नोन आहे. मग याचा उपयोग तुम्ही तुमच्या हिशोबाने केलात तर पावडरी मिड्यू कंट्रोल हा शक्य आहे तुमच्याकडे. हे कॉम्बिनेशन प्रोडक्ट्स भरपूर दिलेले आहेत, ते लिस्टेड आहेत, परमिट केलेले आहेत, पण कशाचीही pH आहे 60 दिवसापेक्षा कमी नाही. त्यामुळे फ्रूट सेटिंग नंतर त्याचा वापर करणं हे केव्हाही धोक्याचं आहे. ही केमिकल्स म्हणजे मी ह्याच सांगितलं कायटोसॅन किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट, क्लोरीन डायऑक्साईड, ओझोनेटेड वॉटर या सगळ्या गोष्टी आपण पावडरी मिड्यूच्या कंट्रोलसाठी शेवटच्या स्टेजमध्ये करतो. बट कशालाही लेवल क्लेम नाही. ज्याला लेवल क्लेम नाही त्याला कोणी छातीटोकपणे बोलू शकत नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती त्याचा वापर एक्सपिरियन्सवरती केलात तर तो उपयोगी होऊ शकेल. आय थिंक मेराथॉन प्रेझेंटेशन माझं संपलेलं आहे आणि मी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला भरपूर उपयोगी पडतील अशी अपेक्षा करतो. आणि या कमिंग सीझनमध्ये हॅपी डिझीज कंट्रोल मेनली सांगतो. कारण सगळे म्हणतात की मेन सीझनमध्ये पाऊस पडला नाही, आयत्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तो ना पडो जास्त, तुम्हाला आवश्यक असेल तेवढाच पाऊस पडावा, आणखीन तुम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.